विश्वशांती बुद्ध विहाराची नियोजित जागा ही जायकवाडी प्रकल्पाच्या वसाहतीमध्ये गेल्या 35 वर्षापासून होती आणि त्या ठिकाणी पंचध्वज लावण्यात आलेला होता। परंतु राधाकृष्ण विखे पाटलाचं हे जे काही खातं आहे, या खात्यातून आता एक नवा घोटाळा समोर येतोय की या वसाहती जुन्या झाल्यात, जुने मालक पुढं करून आणि अनेक टॅक्टिक्स वापरून कोर्टात प्रकरण नेऊन कॉम्प्रोमाइजला आणायचं आणि त्याच्यानंतर ती जमीन पुन्हा शेतीच्या नावाखाली त्या ठिकाणी मूळ मालकाला द्यायची आणि त्याच्यातून तिसऱ्यानीच त्या ठिकाणी प्रायव्हेट उद्योग उभा करायचे। अशा पद्धतीचं एक धोरण या लोह्यामधून सुरू झालेलं आहे, ती राज्यव्यापी येणाऱ्या काळात दिसणार आहे। 14 नंबरची जी काही आमदार प्रतापराव चिखलीकरनी विधान अधिवेशनामध्ये जी लक्षवेधी लावली होती ती याच मुद्द्यावरती शेतकऱ्याच्या हितासाठी लावली होती। पण ह्या सगळ्या प्रक्रियेकडे गांभीर्याने बघितलं तर या जायकवाडी प्रकल्प जी वसाहतीचा जो शेतकरी होता तो शेतकरी कुठंच दिसत नाही, अशी स्थिती आहे। त्या सगळ्या घोटाळ्याची एक राज्यव्यापी आम्ही भूमिका घेणारच आहेत, परंतु आमचा प्रश्न हा अस्मितेशी संबंधित आहे। आमचा पंचध्वज त्या ठिकाणाहून काढण्यात आलेला आहे आणि तो काढण्याच्या आधी ज्यांनी काढला त्यांच्या संदर्भात या पोलीस स्टेशनला कोटलवार नामक यांनी एक तक्रार दिलेली, अर्ज दिलेला आहे आणि त्या अर्जाच्या नंतर दबावाची भूमिका त्या ज्यांनी झेंडा लावला होता त्यांच्यावर आलेली आहे। त्या सगळ्या ऑर्डरमध्ये कोर्टाच्या दिसतंय की झेंडे आणि धार्मिक स्थळं सोडता तुम्ही जमीन घेऊ शकता आणि ते झेंडे काढून देण्याची जबाबदारी ही शासनाची नाहीये। म्हणून शासनाला मध्ये इन्व्हॉल्व न करता याच लोकांना भयभीत करून झेंडे काढता येत आहेत का, अशा पद्धतीचा एक घाट त्या ठिकाणी घातला आणि त्या उद्देशातून हा झेंडा निघाला। अनेक धम्म परिषदा तिथं झाल्यात, अनेक जयंत्या तिथं झाल्यात आणि हे लोह्याचं अस्मितेचं प्रतीक आमचं होतं। आम्ही लोह्याच्या मतदारांनी प्रतापराव चिखलीकर यांना आमदार केलं आणि आज प्रतापराव चिखलीकर यांच्या मतदारसंघात बौद्ध समाजाच्या अस्मितेचे प्रतीक उद्ध्वस्त केले जातात शासकीय आणि कोर्टाच्या टॅक्टिक्स वापरून। हे दुर्दैवी आहे। प्रतापराव चिखलीकरांना एवढं आव्हान करतो की त्यांनी हे समजू नये की लोकांना काही कळत नाही, तुम्ही आमच्याच मतावरती आमदार झाला तेवढं लक्षात घ्या आणि आमदार होऊन जर आमचे स्थळ या ठिकाणी अशा पद्धतीने उद्ध्वस्त होत असतील आणि त्याच्याकडे तुम्ही लक्ष देणार नसेल तर हे दुर्दैवी आहे। संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेमुळे संतापाची लाट पसरलेली। या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे। शासन जर जबाबदार नाही तर शासनाने त्या ठिकाणी या ज्यांनी झेंडा उभा केला त्यांचा पाठपुरावा का केला हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। म्हणून राधाकृष्ण विखे पाटील ते बॉटम पर्यंत हा मोठा घोटाळा झालेला आहे आणि अशाच पद्धतीने महाराष्ट्रातल्या जमिनी घशात घालण्याचा कार्यक्रम पुढच्या काळात होईल का हा प्रश्न निर्माण झालाय। आमची आताच या ठिकाणच्या सन्माननीय DYSP जगताप मॅडम यांच्याशी चर्चा झाली। कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांची भूमिका मांडली, परंतु आम्ही त्यांना जाहीर सांगितलंय की आमचं ते अस्मितेचं प्रतीक आहे आणि ते प्रतीक आम्हाला पुन्हा जशाचे तसं उभं दिसलं पाहिजे। त्यासाठी ज्या लोकांनी ज्यांनी तो झेंडा काढलेला आहे त्यांना आणि त्यांच्या मोबाईलवर कुणाकुणाचे दबावाचे कॉल आलेत का, त्या ठिकाणी SP कार्यालयामध्ये या गाय समुद्रे यांचा समुपदेशन झालं पाहिजे। त्यांना असणारी ताकद पोलिसांनी दिली पाहिजे आणि त्यांच्यावरती दबाव होता का याची सखोल चौकशी झाली पाहिजे। तातडीने पोलिसांनी करोडो रुपयाचा हा हे प्रकरण असल्यामुळे गाय समुद्रे यांना पोलीस संरक्षण दिलं पाहिजे, कारण त्यांच्या जीवितास धोका आहे आणि तसं संघटना या ठिकाणी अर्ज सुद्धा देणार आहे। मी अपेक्षा बाळगतोय की लोह्यातले समाज बांधव याच्यावरती ठोस भूमिका घेतील आणि पोलीस यंत्रणा सुद्धा सामाजिक सलोखा आणि शांतता राखण्यासाठी आमचा झेंडा परत लावून देण्यासाठी मार्ग काढतील। जर मार्ग नाही निघाला तर या पावसाळी अधिवेशनात आणि कधीही आम्ही राज्यात आंदोलन करू, परंतु आमचा झेंडा काढण्यामागे इथले आमदार प्रतापराव चिखलीकर यांचा मोठा हात आहे हे या माध्यमातून मी जाहीर करतो। त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो की ती जागा सोडता बाकी जागा त्यांनी बाजूला केली तरी हरकत नाही। धक्कादायक आहे की जसं पंचध्वज होता तसंच एक मारुती मंदिर सुद्धा होतं।
मारुती तसंच ठेवलेलं आहे, पण ध्वज मात्र काढलेला आहे. तर याच्या मागे एक जातीय मानसिकता सुद्धा दिसते आणि त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. झेंडा काढून त्या दबाव आणून या ठिकाणी जी मोठी घटना घडवण्याचा प्रयत्न केलाय, याची संपूर्ण सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी ऑल इंडिया पॅन्थर सेनेने आज मागणी केलेली. पुढं हा झेंडा आता आम्हाला प्रशासनानेच खोडून सांगितलंय की झेंडा काढला काय आणि पुढं काही झालं काय त्याशी शासनाचा संबंध नाही. त्याच्यामुळे पोलीस प्रशासन आणि शासनाला मी आव्हान करतो की तुमचा जर संबंधच नाही तर कोणत्याच गोष्टीत तुम्ही आम्हाला डिस्टर्ब करू नका. आम्हाला काय करायचं ते केलं जाईल.